गाईस, स्वागत आहे तुमचं जाधव फॅमिलीच्या नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही मस्त आहे, तुम्ही पण मस्तच असाल आहे नो. आणि आता उद्यापासून आखाडे, तर आता मम्मीला जरा लाडीगुडी लावतो. हाय बोल ब्लॉग मध्ये. ब्लॉग चालू केला डायरेक्ट तुला न सांगता. आणि आता आपण चाललोय कुठं? आखाडे उद्या. मग आज काय बनवणार आहे का नाही तू? माझी कंबर दुखते. कंबर बिंबरच नाही. चल गाईस, तुम्हीच सांगा काय त्रास आहे आमच्या फक्त तुला यायचंय माझ्यासोबत. चल ना मम्मी, हाय गं, कंबर दुखते. चल ना. चल ना. किती बघ किती गोड दिसते. ले 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 बघ बघ बघ. भाई ग्लो तर बघ. काय नॅचरल का पावडर? ओय पावडर तर नाही भाऊ, नॅचरल आहे. पाहिजे काय? या अशा सुंदरशा चेहऱ्यानी जर का तू असं मस्त चिकन पातळ आणि ओय. सुक्क बनवलंस. स्वयंपाक आय हाय 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 स्वयंपाक नाही. आय हाय 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 हाय. तोड नाही भाऊ, तुझ्या हातच्या जेवणाला तोड नाही कुठंच. स्वयंपाक नाही बनवायचा. चल ना, तुला आईस्क्रीम चारतो. आ, तू चिकन बनवून दे, तुला आईस्क्रीम चारतो. शब्द आहे माझा, आईस्क्रीम चारतो. 2 स्कूप ते पण म्हणशील ते वाले फ्लेवर. मला 3 तासाचं कुटाणा लावणार आणि 5 मिनिटाची आईस्क्रीम देणार. मग तुला किती मिनिटाची आईस्क्रीम पाहिजे? चल वॉफल चारतो. चल विचार कर. किटू ती बघा काय, सांग बैला सांग नाही म्हणून. माझी मम्मा तिला नाही काहीच फरक सांगणार. पडत नाही. मम्मी मी बघा, मग मला राग बी घेईल. मग हा म्हणणं काय तुझं? मला राग बी आला ना, मग डायरेक्ट मग तांडव होईल घरात. मला भूक लागली, राजवीर? चिकन खायचंय. राजवीर, तुला चिकन आवडतं का? किती आवडतं? खूप. किती खूप? इकडे 1 ते 10 पैकी किती? 10 आवडतं ना? चिकन का मटन? मग सांग. नक्की मटन नको बनवायचं. नक्की बनवायचं. भाकरी बनवायच्या का बिर्याणी? चपाती. चपाती नाही. बर भाकरी. चला ठीक आहे, चल भाकरी. बोलायचं नाही. भाकरी बोललो ना, भाकरी. चपाती. चल उठ. आता वाजले ते टाइम काय झालाय? आता वाजले ते 5. दाखव 5 वाजले ते. आता मला पथकात जायला वेळ अजून 1.5 तास. 6:30 पर्यंत मी तुला सगळं सामान आणून देणार, तुला घेऊन जाऊन. आणि त्याच्यानंतर मी जाणार पथकात. मला घरी असतो जर का जेवण नाही भेटलं म्हटलं माती. म्हणले राग येतोय. चल स्वयंपाक करायला बघ, लागणार. आईस्क्रीम आणि वॉफल चारणार. शब्द आहे माझा. चल तू. वफल नको मला, चहा चहा आणि बन मस्का. चल लगेच चारणार, तर लगेच चारणार. गाईज, आमची राणी मावशी घरी आलती. आम्हाला 500 रुपये देऊन गेली. 500 रुपये. एकदा नाही म्हणलं, दोनदा नाही म्हणलं. मला ते शातून पाहिजे होते, पण मम्मी समोर एकदा नाही म्हणलं, दोनदा नाही म्हणलं, 3दा असं मला असं विचार आलं की आता जर का मी नाही म्हणलो, त्यांनी खरंच घेतले तर मग मी परत 3दा म्हणलो, यार जाऊ दे, नको मावशी. नाही म्हणले ठेव. मग लगेच खपक्यात खिशात कशी पैसे आहे माझी घातले आणि मैत्रीण? डायरेक्ट हॉलमध्ये निघून कशी आहे माझी गेलो. मैत्रीण? 1 नंबर. तुझ्या श्रेयाला विचार. मैत्रिणी. श्रेयाला पण दिल्या. श्रेयाचं पण सांग. श्रीने मी सांगतो ना, श्रीने जर विचारलं पण नसेल नको म्हणून. मला 500 रुपये दिले. तुला दिले का राणी मावशीने पैसे? तू काय बोलला? काय आले लक्ष्मीला मी नाही म्हणत. डायरेक्ट घेऊन टाकले ना. सेम भाई, आलाय सेम काय सेम रे? सेम. तू नाही म्हणत होता की 3-4 वेळा. अरे ते मम्मी समोर उगाच मला म्हणायला लागलं रे. हा. मी तिसऱ्यांदा लय असं काळजाव दगड ठेवून म्हणलो नाही. मला वाटलं आता घेत्यात लक्ष्मीची करतो किंमत डॉलर. नाही. थांब. एडे, आपल्यापाशी आहे ना $. अयो इथं लय दुखतंय माझ्या राव. लक्ष्मी काढू घ्या बघा. लक्ष्मी कार्ड. हा $. आहे. लक्ष्मीची हा, थांब. लक्ष्मीची करतो पण खरं इज्जत, तुडवतो $. हटकून. या. सगळे माझ्या खिलाफ सटकून. खरं सांगा, कारण आम्ही आज चिकन आणणार भटकून. आपल्याला असं छोट्या बाळासारखं कोणी पैसे दिले जाताना किती भारी वाटतं ना. लय भारी वाटतं. हो, श्रेया हो. किती भारी वाटतं. नाही का श्रेया किती भारी वाटतं ना आपल्याला असं छोट्या बाळा. अजून ते तुम्हाला छोटं समजते म्हणजे बघा. छोटस आहे का? थँक्यू म्हणा. रडून दाखवू का तुला? थँक्यू म्हणा तिला. थँक्यू सो मच राणी मावशी. चल उठ. मला चिकन खायचंय मम्मी. मला जर का राग बी आला ना तर बघ मग. हा, माझे शब्द बाहेर कोणी जायचं नाही या घरात. तुला घरची सून कशी पाहिजे? ती माझ्यासारखी पाहिजे मला. काय बोटकी? मला नकोय मम्मी सारखी सून आणायला. नको, कारण मम्मीची एक साइड आम्हाला माहितीये, काय तुम्हाला माहिती काही आहे. म्हणजे सांग.
तुम्हाला कॉईनची एक साइड नाही, माहिती सांग, प्रेमळवाली. नाही, मला सांगायचं, सांग. आमची मम्मी नाही, सांगू शकतो, तर जेवढी सांग. आमची मम्मी ऑनलाईन दिसते ना कूल, त्याच्यापेक्षा 3-4 पटीने आमची मम्मी ऑफलाईन कूल आहे. नाही सांग, मला बघायचंच आहे नाही. आता. बरं सांग ना, मी तुला नाही, काहीतरी तू क्वेश्चन बोलला ना, विचारला आता बघ. घरची आबरू घरची सून असते, तर तुला सांग कशी सून पाहिजे? माझ्यासारखीच पाहिजे मला. कशी डिस्क्राईब कर ना. माझा नवरा शांत आहे, तर कुणाची हिंमत नाही होत की माझ्या नवऱ्याला कुणाची बोलायची का, तर मी तशी आहे म्हणून. मग माझी पोरं पण शांत आहे, तर त्यांना अशी बायको पाहिजे की त्या असं धरला की त्या पोरांना कुणी बोललं नाही पाहिजे अख्ख्या नातेवाईकांमध्ये, आणि बोललं तर वाघीण हा. होऊन अंगाव गेली आणि पाहिजे, अशी दिसाय पाहिजे. दिसाय दिसाय कशी पण असू दे. कशी पण काय असू दे, मला नको कशी पण, मला चांगलीच पाहिजे ना. सांग. आणि स्वयंपाक विपाक यायला पाहिजे का नाही? स्वयंपाक नाही आला तरी चालेल. हा, मी कारण की ऐकून आमचे घेईन. पण पप्पा बनवतात आणि आम्हाला पण मम्मीने शिकवले. चला जेव, भूक लागली. ऋषू, तू नोटीस केलेस का? काय नोटीस केलेस का सांग ना. काय? इकडे बघ. काय आपण दोघं मॅचिंग मॅचिंग. ट्विनिंग करतो आपण दोघं. ये बघ, ये बघ, ये बघ. ये भारी दिसते ना. काय करतो या झंप्या? अगो पाय ठेवायला वे फर्स्ट टाइम करत असलं का तर काय करते? दरवेळेसच करतो काय? करायलाच पाहिजे. हा, करायला पाहिजे की मग. गाडी उडवू काय? गय तोंडानीन. घेऊ काय? मला घेऊन जाणं गरजेचं होतं का? चल ना मम्मी, तुला नाही प्यायचं का चहा? मला एकट्याला जायला बोर होतो बाबा. सामान कुठं जायचं चहा प्यायला मला सांग. छान चल, ठिकाण जाऊया सांग. कुठेतरी चहा प्यायला. कुठं हा? कुठं बस ना, कुठं? बाहेर तरी पुढे चल, राऊंड मारून येऊ. त्याला काय होते? चल चहा प्यायला कुठं? खराडीत जाऊया. ये कुठं? तो इराणीवाला तुला आवडतं ना? बंदच का पण? हा. सिरियसली तिथं बघा नाही हा, नेलंस चल तर. ना. अगं मी मला पथकात जायचंय, आवर ना. चन्मू पप्पी दे. काहीच लवकर पटापट कमेंट करा, मम्मीला बोला आवरत जावा. पप्पी दे. मी बाहेर आहे मम्मी. पप्पी दे. माणसं बघतात, मी पप्पी बारका द्या. नाही आता. पप्पी दे. आता पप्पी घेणारच बाबा, मी स्वयंपाक नाही करणार. किती गोर होती. तू एक गोष्ट नोटीस केली का? मी तुझ्यापेक्षा जास्त गोर आहे. मी पण लय गोरी होती. मी काम करून 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 घरातली काळजी लागली. ये पुण्याची पोरगी आहे ना शेवटी, मम्मी स्कार्फ बांधून फिरणारच. गब्बस बाबा, तोंड पिगमेंटेशन बाहेर येतं लगेच. चला गाईज, आता संध्याकाळी तर बनवायचं चिकन. मला घरात बसल्या बसल्या बोर होत होतं म्हणून मी मम्मीला पण घेऊन आले आता माझ्यावर. आता बघू काय विषय, काय करायचं. आता तर आम्ही चाललोय खराडीत. माझ्या बच्चेच्या गाडीवर बसलीये मी. माझं बच्चे गाडी चालवतं, म्हणजे शोना. तू मोठी हो ना जरा तरी. मला असं म्हणलं तू मोती हो जरा तरी. मला असं बोलला हा मोती हो जरा तरी. असं कोण बोलतं का स्वतःच्या मम्मीला? जे जे लोक बोलतात ना कमेंट करून की ऋषी मॅकडी पशी फिरतो, माझं घराच्या 5 मिनिटं अंतरापेक्षा कमीवरती मॅकडी आहे आणि तुम्हाला वाटतं मी मॅकडी पशी फिरील? मी खराडीत बोलताय? फिरणार. हा, हा, आणि मला सांगतो कुठं आहे कुठं नाही. हा, मी सगळं सांगून जातो. आणि ओके, तसं चला पण बाय बाय. भेटू खराडीत गेल्यावर. पोरींपासून लांबच On आहे करते ऋषी. मी खराडीत गेल्यावर. माझा हात दुखतो, मला सवय नाहीये. त्यांनी मलाई नाही टाकली. काय? त्यांनी मलाई नाही टाकली आज चहामध्ये मलाई. अगं तू एकतर घरापासून 8 किलोमीटर लांब चहा प्यायला घेऊन आली का मला? माझं पथक हे आहे. बघ, मलाई नाही टाकली. त्यांना सांग. अगं टाकली मी ते. मिक्स झाली. काय तुम्हाला टेस्ट? माझ्यासाठी आले ग चहा प्यायला. काय डेट करायचं नाही, गपचूप खायचं. खरंच असं वाटतच नाही तू मोठी, माहितीये का? किशोन
कानिड्या मला इथला चहा लय आवडतो. माझं कसं झालं माहिती का, डाएट करायला जातो पण काही ठराविक लोकांसोबत गेलो मी बाहेर की माझ्या डाएटला लागतोच. ठराविक मध्ये मी एक नंबरला आहे त्याच्यात. हे जे चटोरेपणाची सवय लावली ना मला तुझ्यामुळे लागली, नुसतं बाहेरचं खायचं. जाऊ दे, मला खाऊ दे कसं. मी आता इथं ब्लॉग थांबवते. पुढे गेल्यावर मी काय काय करणार ते मी हे करते. मी करतो ना भाऊ. गाईज रूल नंबर 1, जर का तुम्हाला तुमचं घर सुख ठेवायचं आणि घरात तुम्हाला तुमच्या लक्ष्मी ठेवायची तर आईला सुखी ठेवा. आई बायको बहीण सगळ्यांना खुश ठेवा. लय आजकाल ज्ञान द्यायला लागले ना मेन्सली. हे असं मी बोलतोय, कालच मम्मीने आम्हाला चपकावलंय रात्रीला. आज आहे ना घरी आखाड पार्टी, तर डायरेक्ट 1000 रुपयाचं अर्धा किलो मटन, 1 किलो चिकन रुशी आता सुंबडीत घेऊन येणार ना, वरनं 100 रुपयाची एक्स्ट्रा चरबी. असं खाणार आहे ना आज, डायरेक्ट 2 दिवसांनीच उठणार आहे. आणि बनवणार आहे आमची सुगरण मम्मी. मटण घेतलं एवढं तरी ऐकायला तयार नाही. गेला आता चिकन घ्यायला. घ्या, तू हँडसमच आहे. चला गाईज, आता मम्मी मला बोललेली मला घेऊन चल खराडीत, मला सामान विमान घेऊन दे, मी घरी जाऊन बनवते. आता मम्मी मला इथं सोडते हायवेला. आता मला कोणतरी इथं घ्यायला येईल, मग मी पटकत जाईल. बट असो, काय करायचं, करायला लागतं. नीट जाशील का? आय एम रायडर. गाडीचं ब्रेक कसा मारणार? ब्रेक मारायची गोष्ट आहे का? ब्रेक लावायचा असतो. कशी ग तुला गाडी शिकवली? गाडी चालू कशी करणार? चावी चालू करायला लागते त्याच्या आधी. इंडिकेटर कसा देणार? राईटला जायचं असल्यावर राईटचा इंडिकेटर द्यायचा, लेफ्टला देऊन राईटला जायचं नाही. बसून लहानपणी बसला तुम्ही अक्का पुन्हा फिरताय. शानपणा नको करू, मोठा झाला की. गोबड्या. चलो गाईज, बाय बाय. तर श्री ऋषीची फरमाईश होती, मम्मी आकाड पार्टी करायची. तर मी त्यांना बोलले मी तुम्हाला बाहेर जेवायला घेऊन जाते, पण घरी काय नको, मला कुटाणा पडतोले. तर काय ऐकलं नाही. जाऊ दे, आता त्यांची इच्छा पूर्णच करते मी. तर एका साईडला पातळ रस्सा बनवायला सांगितले त्यांनी मटनचा, आणि त्यांना चिकनची ग्रेव्ही. तर लईच आज काम आहे म्हणून आज मदत करू लागतात. आहे कांदा कापून देतात, खोबरं पण दिले, नारळ फोडून दिलाय. आहो हाय करा. डोळ्यातनं पाणी येतंय, डोळ्यातनं पाणी आलंय. कांदा लय तिखट आहे. तर ऋषीश्री येईपर्यंत काय माहित माझं कुठपर्यंत काम उरकते. येतील आज लवकरच ते घरी. बघू कसं होतंय, काय होतंय पुढचं. आखाड पार्टी, आता आखाड पार्टी आहे. आज वारे 10 तारीख. दे ना मला जरा ओलं खोबरं खायला. नाही, भाजायला खोबरं खायचं नाही. ओलं वाला म्हणतोय मी. अरे हे भाजलंय मी. किती वेळ लागेल अजून आपल्याला? मला भूक लागली आता. माझ्या Patience ब्लॉग मध्ये ठेवायचे. दिसत मी आता काय खाऊन आलोय. पेशन्स ठेवायचे थोडे, सगळं भेटेल. Patience भाजले तर मला. नाहीये. तुला आवडतं ना असं छान छान सगळं भाजून मसाले केलेले. हा, बस आता बघ हे ओलं खोबरं भाजते, कांदा भाजते. बघ इकडं चिकन टाकले मी शिजायला, इथं मटण शिजते, मागं भात झालेला आहे. मला वाटतं हे पण झालं असेल. भरपूर शिट्ट्या झाल्या. चालतंय. आता मी बसतो बेड वरती, पटापट बनव, पटापट बसतो खाणार. नाही, आवरू लाग मला. मिक्सर लाव. काय आवडलं? हा, लावतो. मिक्सर लाव तू. मसाला करून दे मला, मी एका साईडला भाकरी टाकते. लय चालतंय वेळ झाला मी उभे आहे, मला कंटाळा आलाय आता. चालतंय. अगं हे काय करते? दोन का करते? ह्याच्यात काय करणार आहे? ह्याच्यामध्ये मटण आणि ह्याच्यात पातळ रस्सा बनवणार आहे मटणाचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला सुक्क चिकन बनवते. आणि हे तुम्हाला आळणी पाणी ठेवलंय सूप, हे प्या तुम्ही. आणि हे तुला तिळवण आणि ते मेन पीस असतात आणि ते. पाणी काय हे प्यायचं का तू? हे तू जिम करतो म्हणून हे मी काढून ठेवले. तुला जिम करणाऱ्या पोरांनी हे खावं, हे ना प्रोटीन भेटतं छान. आणि हे चिकन शिजवून ठेवलं, त्याची ग्रेव्ही बनवणार. अरे हे मसाल्याचं पाणी आहे भैया, तेवढं पण नाही व्हायला जाऊन देत मी. आणि मिक्सरचं असं एक भांडं glass- धुवून पाणी ठेवलंय ह्याच्यात बघ मी.
वा टॅलेंटेड आहे तू. हा मग त्याच्यात पण मसाला असतो ना, ते पाणी टाकते धुवून. आता किती वेळात होणार आहे, मला भूक लागलाय राव. झालं भैया 10 मिनिटं. तरी मी 2-2 साईडला बघ बरं, माझा तिकडं तो कुकर झालाय भाताचा. आहे का दिवसभर माझ्या हाताला हात. सकाळी आकड पार्टी झाली, मैत्रीण आली म्हणून, आणि आता तुम्ही माझ्या मागं कुटाणा लावलाय. मी सकाळी पण लय जेवलोय भाई, आता पण लय जेवणार आहे. सकाळी तर बाहेरनं ऑर्डर करून पण मला कुटाणा पडला एवढा कामाचा. आणि आता मटण, चिकन, सुक्क, पातळ, हे असल्या आकड पार्टीनं माझी बँड वाजली. खाणार ना मी तुला काढून ठेवलंय सगळं व्यवस्थित. हा मग माझं बच्चा माझ्या नारू. भैयाला फोन कर, चल भैयाला म्हणावं या आजच्या दिवस लवकर घरी, वादनाला रोजच जातो. चल तो येईपर्यंत माझं. काय मम्मीने काहीतरी तिळवण बिळवण आणलंय काहीतरी. हे आळणी पाणी, हे आळणी पाणी, हे काहीतरी मसाला वाया नको घालू म्हणून केलाय. वाया नाही, मटण. मिक्सरचं भांड. आपण तेच ना धुवून धुवून घेतलंय ना, ठेवलंय. कारण त्यातला मसाला वेस्ट नको व्हायला. ह्याच्यात मटण करणार आहे, ह्याच्यात चिकन सुक्क करणार आहे आणि खाणार आहे. लय खाणार आहे, थोडं पण नाही. हे काय काय झालंय. हे मटण झालं हे बघ, आणि ग्रेव्ही चिकन. अरे वा वा भाई वा, शेर पुत्र. तसं करून ये. इथं बघ, भाकरी कधी करणार आहे तू. आता भाकरी करायची. झालं ह्याला उकळी आली की मग मी भाकरी करणार. 10 मिनिटं पेशन्स ठेवा. आलो मी, संपलं. पाणी घेऊन आलो तो. पाणी घेऊन ये पटकन, तर भाकरी तयार होईल. चालतंय, आलो. चल लवकर चल. मटण शटान, मटण शटान. एकटा खाणार आहे अख्खं मटण. तुला देणार पण नाही कालवण पण. सरका सरका. हाय 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 हाय. बघ 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 कसं आहे. इशेच हार्ड भाऊ. वाडा. अयो लागलं नाग माझा बच्चा. म्हणून आता तुम्हाला आखड पार्टीचा टेस्ट रिव्ह्यू देतो बरं का मी. कसं मम्मीने आमचं स्वाद बनवलंय का नाही. मी मटण कमीच घेतलंय कारण मला मटण जास्त नाही आवडत. चिकन घेतलंय मी. मसाला डीप इन रस्सा. ए हागऱ्या कसं झालंय. मला 2 मिनिटं जरा डोळ्याने हा. सूप घेऊ द्या नाद थाळीचं. नाद भारी भारी. चांगलं झालंय. आखड पार्टीचं डायरेक्ट वसूल झाली. तू सांग लेट मी टेस्ट. एवढी वा- मेहनत आम्ही एवढं बनवलं, डायरेक्ट आमची वसूल झाली मेहनत. कुणी बनवलं. मी अग मला किचन वर बसून बसून त्रास देऊन दोघांनी बनवलं ना आम्ही. घाई करून. होती आमची तुला. माझा यार मम्मी प्लीज. तू जर जवळ असते ना तुला पप्पी दिली असते मी. पण तो चालत नाही, आमचं नॉनव्हेज आहे ना. बेस्ट भाई बेस्ट. आमचा प्लॅन होता पोरांचा बाहेर जाऊन जेवायचा, बाहेर जाऊन थाळी खायचा. आणि त्यासाठी एक ग्रुप पण बनवलेला, न्यू थाळी स्पॉट म्हणून. हा. पण मग मला कळलं घरी मटण भाई. तृप्त झालं माझं, असं आत्मतृप्त झालं एकदम. मटणाचा आहे ना, एकदम मटणाचा एकदम टॉप विषय आहे भाई. आता मला खाऊ दे. खाऊन झाल्यावर काय करणार माहितीये तुम्ही. काय डायरेक्ट झोपणार. विषय संपला. ब्लॉग एंड करून टाकू आता. एकदम स्वाद जेवण झालंय. आता हिला वाटते आम्ही श्रावण मध्ये खाणार नाही, पण तुझा हा गैरसमज आहे. आम्ही होय. खाणार आहे पोट भरून. चालतंय आता ब्लॉग आम्ही एंड करतो, कारण आमच्या आकाशची पार्टी आता झालेली आहे. जेवण एकदम स्वाद झाले. मटन पण चांगलं लागते. मला मटन आवडत नाही तरी मटन चांगलं लागते. आणि हिला वाटतं आपण श्रावण मध्ये खाणार नाही, म्हणून श्रावण मध्ये मी खाणार नाही असं होणार नाहीये. मी खाणार. जस्ट एक सांगतो, आताच आमचा ब्लॉग असं एंड करतोय. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन वरती तुम्ही नोटिफिकेशन ऑन करा. आणि जाता जाता एक शेवटचं ज्ञान तुम्हाला देऊन जातो. असल्या गोष्टी घरच्यांसोबत एन्जॉय करा. मित्रांसोबत आपण वर्षभर असतोच, पण काही वेळेस घरच्यांना टाइम द्या. भले घरचे खात नाही, नो मॅटर, बसा सोबत, बसा, फॅमिली बॉन्डिंग वाढवा. घरच्यांशिवाय बेस्ट गोष्ट काहीच नाहीये. लाईक करा, शेअर करा, खचॅक.